शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमरावतीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। तर दरम्यान प्रामुख्यानं अंजनगाव सुर्जी आणि दर्यापूर येथील ठाकरे गटाचे आणि काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला। तर सरनाईक यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावं अशा सूचना केल्या। यावेळी बैठकीत व्यासपीठावर नामदार प्रताप सरनाईक यांच्यासह आमदार किशोर अप्पा पाटील, प्रीती बंडसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांची ही बैठक आयोजित करण्यात आली। पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना तळागाळातील कार्यकर्त्याला व प्रत्येक शिवसैनिकाला सोबत घेऊन मतभेद विसरून प्रत्येकानं काम करावं, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व आगामी निवडणुकीत पक्षाला अधिकाधिक यश कसं मिळेल यासाठी सर्वांनी कामाला लागावं असं आवाहन यावेळी सरनाईक यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केलं। विदर्भातल्या जनतेची काही अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण एकनाथ शिंदे साहेब करू शकतात अशी साधारण सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना आहे किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या असो, त्यासाठी सगळे आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते कामाला लागले। संपर्क प्रमुख आम्ही किशोर अप्पा पाटलांना घेतलेला आहे। अकोल्यामध्ये आमचे राजन साळवी काम करत आहेत। माझ्यावर जबाबदारी अकोला आणि अमरावतीच्या संपर्क मंत्री म्हणून दिलेली आहे आणि त्या माध्यमातून मला पुढे जायचं आहे आणि अशा ह्या विदर्भामध्ये काम करण्याची संधी एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेली आहे। त्यामुळे हे आमचं म्हणजे आम्हाला दिलेली ही शाबासकी असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्या शाबासकीला पात्र ठरण्यासाठी या विदर्भामध्ये आणि प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यामध्ये, आमच्या बुलढाण्यामध्ये किंवा आमच्या अकोल्यामध्ये जास्तीत जास्त शिवसेनेची ताकद कशी होईल, कशी वाढेल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत।